नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूजमध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. गरीब कुटुंबियांना मिळाले हक्काचे घर. वाळेकर बंधूंची सामाजिक बांधिलकी. घरची बिकट आर्थिक स्थिती, मोलमजुरी करून उदरनिर्वाह अशा स्थितीमध्ये कच्चे घरात आपले जीवन जगणाऱ्या गरिबांची बिकट अवस्था पाहून त्यांना मदत करण्याच्या भावनाने सामाजिक बांधिलकी जोपासत शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकारातून स्वखर्चाने मोरले नाका येथील गरीब कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारले आहे. मानवता का घर या घरांचे लोकार्पण सोहळा आज 11 डिसेंबर रोजी पार पडला. आज माझे बंधू राजेंद्र वाळेकर यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी माझ्या वाढदिवसाला माझं कुटुंब अंबरनाथमध्ये एका मंदिराचा जीर्णोद्धार करत असतं. परंतु यावर्षी नव्हे तर गेल्या वर्षापासून ज्यांना आधार नाही अशा महिला, ज्या अगदी वयस्कर आहेत, जे आपल्या घरामध्ये एक वीटसुद्धा लावू शकत नाहीत, अशा महिलांना त्यांच्या घराचं रिपेरिंग करून पूर्ण नवीन बांधून त्यांना पुढचं आयुष्य सुखाने जगता यावं, त्यांना त्या घरामध्ये राहता यावं, अशा प्रकारची 2 घरं यावर्षी राजेंद्र वाळेकर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम चालू होतं, ती बांधून दिलेली आहेत. आणि त्याचा वाढदिवसानिमित्त केक कापतात, लोक मजा करतात. परंतु या कुटुंबानी, वाळेकर कुटुंबानी आज असं ठरवलं की या 2 महिलांना आधार द्यावा, त्यांचा आपण आधार बनावं, त्यांच्या आयुष्यामध्ये आपण सुख कसं येईल, त्यांना आनंद कसा मिळेल याचा विचार करून आम्ही त्या 2 अनाथ महिलांना आज घरं बांधून दिलेली आहेत. आज ज्या 2 महिला होत्या त्यांचं अत्यंत पावसाळ्यामध्ये वाईट परिस्थिती असायची. पाणी गाळायचं, खाली बसायला जमीन होती, पूर्ण म्हणजे मातीचं सारवलेलं गोटा होता. आणि ते आम्ही गणपतीमध्ये फिरत असताना आमचे योगेश गोरे, दिनेश नलावडे आणि रमेश भाऊ सगळे फिरत असताना त्या दोन्ही त्यांनी आम्हाला बोवापाड्याच्या कार्यकर्त्यांनी इथं दाखवली. आणि त्याच दिवशी आम्ही विचार केला का ही 2 घरं आपण बनवून त्यांना त्यांची सेवा करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं. आणि ती सेवा आज आम्ही आमच्या परिवाराने, आमचे मोठे भाऊ अरविंद वाळेकर, मनीषा वाळेकर यांच्या आशीर्वादाने प्रत्येक वेळेस आम्ही आमच्या परिवार काम करत असतो. आणि याच्या पुढेही इथं बाजूलाच एक मुस्लिम समाजाच्या घराचं पण रिपेरिंगचं काम चालू आहे. आणि भास्करनगरमध्ये सुद्धा एक निराधार महिला आहे, तिचं पण घराचं काम आम्ही लवकरच चालू करतो आहे. असे इतर घरं ज्याला राहण्यासाठी छप्पर नसेल, मंदिर मस्जिद बनवण्यापेक्षा एखाद्या गोरगरिबाला आपण जर घर बनवून दिलं तर मला वाटतं आपलं भाग्य समजतो. कारण का ह्याच दृष्टिकोनातून आमचा वाळेकर परिवार अहोरात्र मेहनत करून आमच्या स्वखर्चाने हे सगळं करत असतो. आणि आमच्या सर्व कार्यकर्ता, महिला आघाडी, युवा सेना यांच्या आशीर्वादाने आमचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य आम्ही करत असतो. एवढेच बोलून मी माझे 2 शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.